मागच्या आठवड्यामध्ये दुबईच्या एका ट्रेनिंगमध्ये माझ्यासमोर एक लीडर ॲक्च्युली रडू लागला. झालं असं की मागच्या आठवड्यात मी दुबईमध्ये एका मोठ्या MNC कंपनीच्या ट्रेनिंगसाठी गेलो होतो आणि मला विषय जो दिला होता तो लीडरशिप ट्रेनिंग आणि वर्क लाईफ बॅलन्सवरती होता. 25 पार्टिसिपंट्स होते माझ्यासमोर आणि मला त्यांची ट्रेनिंग कंप्लीट करायची होती. आता पार्ट ऑफ करिक्युलम असाइनमेंट म्हणून मी त्यांना एक क्वेश्चनियर दिला होता आणि त्या क्वेश्चनियरमध्ये काही प्रश्न मी त्यांना विचारले होते त्यांच्या पार्टनरबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल, त्यांच्या फॅमिलीबद्दल. आता ज्यावेळेस हे क्वेश्चनियर सगळे सॉल्व्ह करत होते, सलीम नावाचा एक पार्टिसिपंट काही वेळ विचार करून रडायला लागला. अक्षरशः त्या डोळ्यातनं पाणी आलं, इमोशनल झाला. मी त्याला विचारलं तर सलीम म्हणाला की सर, मागच्या 3 वर्षापासून मी माझ्या मुलीच्या बर्थडेला भारतात जाऊ शकलेलो नाही आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यात जे तुम्ही मला प्रश्न दिलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी मला ॲक्च्युली माहीत नाही आहेत. आणि त्याला ते वाईट वाटायला लागलं. दुसरा एक पार्टिसिपंट अचानक उठला आणि म्हणला, सर माझी जी वाईफ आहे ती मला डिवोर्स द्यायचं असं म्हणते, कारण 10 वर्षापासून मी दुबईमध्ये आहे, माझी फॅमिली इंडियामध्ये आहे आणि बऱ्याच ह्या 10 वर्षामध्ये मी बिलकुलही माझ्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही आहे. साल 2026 के लिए एक बड़ी घोषणा की है जिसे नाम दिया है ईयर ऑफ द फैमिली. इस इनिशिएटिव का मकसद है यहाँ के परिवारों को मजबूत बनाना है और समाज में उनकी इम्पोर्टेंस को हाईलाइट करना है. आणि मग मला हे सगळं बघून एक गोष्ट आठवली आणि इंटरेस्टिंगली हे जे सगळे पार्टिसिपंट्स होते सगळ्यांची सॅलरी जवळपास 6 फिगर्समध्ये होती. प्रत्येकाकडे BMW किंवा अशा प्रकारची कुठली तरी मोठी कार होती आणि बऱ्याच जणांना पेंट हाऊस आणि विलास त्यांचे दुबईमध्ये होते. त्यातल्या काही जणांचे तर पाम जुमेरामध्ये सुद्धा होते. आता मला ती लहानपणीची गोष्ट आठवली जिथे आपल्याला सांगितलं गेलं होतं की सक्सेस इज इक्वल टू सॅक्रिफाईस. आता खरंच सक्सेस इज इक्वल टू सॅक्रिफाईस आहे का? बघा, मोठी सॅलरी पाहिजे म्हणजे फॅमिली टाईम सॅक्रिफाईस करणं खरंच गरजेचं आहे का? प्रमोशन पाहिजे तर वीकेंड्स तुमचे सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे का? किंवा सक्सेस पाहिजे तर तुमचं जे हेल्थ आहे त्याला सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे का? 80% जास्त लीडर्स दुबईमध्ये जरी मटेरियलिस्टिक सक्सेस असेल, त्यांच्याकडे पैसा बंगलो असेल, तरी डिप्रेशनमध्ये आहेत, तरी एन्झायटीमुळे ते सफर करत आहेत. बघा, हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये एका स्टडीमध्ये सांगितलं होतं, ते फार सुंदर होतं की सक्सेस विदाऊट फुलफिलमेंट इज नॉट ॲक्च्युली सक्सेस, इट्स अ फेलियर. म्हणजे यश जरी असेल पण फुलफिलमेंट नसेल आयुष्यामध्ये तर ॲक्च्युली ते फेलियर आहे. आपल्यापैकी बरेच जण अशा सक्सेसच्या मागे आहेत जिथे ॲक्च्युली फुलफिलमेंट नाही आहे आणि ती फुलफिलमेंट नसताना जे सक्सेस आहे, मला असं वाटते की ते फेलियर आहे. आता हे सगळे लीडर्स माझ्यासमोर बसलेले आहेत. बघा, पेंट हाऊस आहे, विला आहे, पण राहायला कोणी नाही आहे. पैसा आहे पण त्याचा मनसोक्त काय म्हणतो आपण त्याला, ते उपभोग घेण्यासाठी कोणी नाही आहे जवळ. आणि हे सक्सेस काय कामाचं? विदाऊट फुलफिलमेंट हे सक्सेस काय कामाचं? तुम्हाला काय वाटतं? सक्सेस इज इक्वल टू सॅक्रिफाईस आहे का काही वेगळं आहे? मला जरा कमेंटमध्ये सांगा.